हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल म्हणजे या पुस्तकाचं ब्रीफ म्हणजे थोडक्यात समरी पाहूयात. मित्रांनो, आपलं आयुष्य कसं असणार हे आपल्या सवयींवरून ठरत असतं. आपल्या सवयीच आपल्या यशाचं किंवा अपयशाचं प्रमुख कारण असतात. त्यासाठी आपण जाणून घेतलं पाहिजे की कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत आणि कोणत्या सवयी सोडून दिल्या पाहिजेत. अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयी ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. यामध्ये लेखकाने अशा 7 सवयी सांगितल्या आहेत ज्या आपल्याला इफेक्टिव्ह बनवतात. या 7 सवयी आत्मसात करून आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. मोठमोठे उद्योगपती यांनी या सवयी आत्मसात केल्या आणि ते त्यांच्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल ठरले. तर चला आपण पाहूयात. आता पहिली हॅबिट जी आहे ती आहे बी प्रोॲक्टिव्ह. म्हणजे काय तर स्वयंप्रेरित व्हा. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. हे स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे. म्हणजे आपण आपल्या डेस्टिनीचं आपण स्वतः क्रिएटर आहोत. लेखक सांगतात की आपण आपल्या जीवनासाठी स्वतः जबाबदार असतो. आपले जीवन हे परिस्थितीवर नाही तर आपण घेतलेल्या निर्णयांवर बदलत असते. लेखकाने 2 प्रकारच्या माणसाचे स्वभाव सांगितलेले आहेत. एक प्रोॲक्टिव्ह असते आणि दुसरे आहेत ते रिॲक्टिव्ह. प्रोॲक्टिव्ह व्यक्ती ही घडणाऱ्या गोष्टींची दुसऱ्याला दोषी न ठरवता स्वतः जबाबदारी घेतात. म्हणजे हे कोणते झाले तर प्रोॲक्टिव्ह स्वभावाची माणसं. आणि रिॲक्टिव्ह व्यक्ती हे त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी नेहमी दुसऱ्याला दोषी देतात. आणि ह्या लोकांचं प्रमोशन होत नाही कारण बॉस बरोबर नाही. ह्या लोकांचं इतरांशी पटत नाही कारण आसपासचे लोक बरोबर नाहीत. नशिबाला दोष न देता परिस्थिती स्वतः कंट्रोल करून अडचणींवर पर्याय शोधून काढतात. ते कोणते तर प्रोॲक्टिव्ह लोक. आणि रिॲक्टिव्ह लोक हे नेहमी दुसऱ्याला किंवा नशिबाला दोष देत राहतात. आता आपण बघू प्रोॲक्टिव्ह कसं बनायचं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे या पुस्तकामध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा काही इव्हेंट्स किंवा व्यक्ती किंवा परिस्थिती असतात की ज्यावर त्याचा कंट्रोल नसू शकतो किंवा कंट्रोल पूर्णपणे असू शकतो. उदाहरणार्थ ज्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही, हवामान, शिक्षक, पालकांची इकॉनॉमिकल कंडिशन, सरकार, अर्थव्यवस्था इत्यादी. आणि ज्यावर आपण फुल कंट्रोल करू शकतो, किती काम करायचं, किती अभ्यास करायचा, व्यायाम करायचा की नाही करायचा, कोणती पुस्तकं वाचायची, काय प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे आपल्याला प्रोॲक्टिव्ह बनायचं असल्यास आपण ज्या गोष्टींवर फुल कंट्रोल करू शकतो अशा गोष्टींवर पूर्णपणे फोकस केलं पाहिजे. नेक्स्ट आहे हॅबिट सेकंड, बिगिन विथ द एंड इन द माइंड. म्हणजे काय तर शेवट लक्षात ठेवत सुरुवात करायची. म्हणजे प्रत्येकजण आपल्या आयुष्यात लहानपणी ठरवत असतो की मोठेपणी आपण अमुक व्हायचं, परंतु प्रत्यक्षात विचार केला तर ठराविक व्यक्ती सोडता बरेच जण ही वेगळ्याच मार्गावर वाटचाल करत असतात, ज्यामध्ये त्यांना बरंच काही गमवावं लागतं. लेखक सांगतात हॅबिट 2 ही पूर्णपणे आपल्या इमॅजिनेशन शक्तीवर अवलंबून आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची निर्मिती ही 2 वेळा होत असते. एकदा आपल्या डोक्यात आणि दुसऱ्यांदा जेव्हा ती सत्यात उतरते तेव्हा. उदाहरणार्थ आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा अगोदर नकाशा करतो, किती रूम असतील, किती दरवाजे असतील, किती खिडक्या असतील हे ठरवतो. आणि असे केलं तरच हे घर व्यवस्थित बांधून होते. आपण बऱ्याच वेळा पाहतो बरेच जण घर बांधून झाल्यावर म्हणतात अरेच्या इथं आणखी खिडकी पाहिजे होती आणि आणखी एक रूम निघाली असती इत्यादी. मित्रांनो, त्यासाठी आपण आपले ध्येय आधी डिसाईड केले पाहिजे. आपण जे काही करत आहोत त्याच्या एंडची कल्पना केली पाहिजे, त्याचा शेवट डोक्यात आणून आणि त्यानुसार योग्य मार्गाने ध्येय प्राप्ती केली पाहिजे. आता हॅबिट 2ला सत्यात कसं आणायचं तर आपलं ध्येय सविस्तरपणे लिहून ठेवा. त्याप्रमाणे प्लॅनिंग करायचं, प्लॅनिंगनुसार प्रयत्न करायचे आणि याप्रमाणे जेव्हा आपण आयुष्यात ध्येय गाठेल तेव्हा हे तुम्हाला वाटेल की तुमचं नशीब तुम्ही स्वतः लिहिलं किंवा तुम्ही जे स्वप्न पाहिलं ते होतं ते तुम्ही स्वतः पूर्ण केलं. हॅबिट 3. आता हॅबिट 3 कोणती आहे ते पाहूयात आपण. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. म्हणजे योग्य गोष्टींना प्राथमिकता किंवा प्रायोरिटी देणे. मित्रांनो, आपण जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी नाही करू शकत. योग्य महत्त्वाच्या गोष्टी ओळखून त्या गोष्टींना प्रायोरिटी देणं आपण शिकायला हवं पाहिजे. लेखक सांगतात हॅबिट 1 आपल्याला प्रोॲक्टिव्ह होण्यास शिकवते. हॅबिट 2 आपल्याला शेवट लक्षात ठेवून कार्य करण्यास शिकवते. तर हॅबिट 3 आपल्याला लाईफ मॅनेजमेंट शिकवते. म्हणजे पर्पोज, व्हॅल्यूज, रोल्स, प्रायोरिटीज ह्याबद्दल शिकवते. बऱ्याचदा आपण आपला वेळ नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवतो, जसं की यूट्यूब, फेसबुक किंवा गप्पा मारणे. हाच वेळ जर आपण आपली उद्दिष्ट गाठण्यासाठी वापरला, योग्य त्या गोष्टींसाठी वापरला तर तो आपल्याला यशाच्या मार्गाकडे जाण्यास मदत करेल. आपण आपला वेळ पैशापेक्षा जास्त काळजीपूर्वक वापरला पाहिजे. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आणि अर्जंट आहेत अशा गोष्टींना आपण आपल्या आयुष्यात प्रायोरिटी दिली पाहिजे.
लेखक सांगतात गोष्टी इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट असतानाच पूर्ण व्हायला पाहिजेत. उदाहरणार्थ परीक्षा 4 महिने लांब आहेत म्हणून अभ्यास न करता राहण्यापेक्षा 4 महिने अगोदरच तयारीत राहिलेलं चांगलं पाहिजे आणि परीक्षा 2 दिवसांनी जरी असली तरी काही अडचण येणार नाही असा आपला ॲटिट्यूड असला पाहिजे. हॅबिट 3 आपल्याला इम्पॉर्टंट आणि अर्जंट गोष्टींना प्राथमिकता देण्याचं शिकवते. त्यानंतर हॅबिट नंबर 4 आहे की त्यामध्ये सांगितलं थिंक विन विन. म्हणजे काय तर जिंकण्याबद्दल विचार करा. मित्रांनो, आपल्याला आत्तापर्यंत विन लॉस ही कल्पना माहीत आहे. मी जिंकलो तर तो हारला आणि तो जिंकला तर मी हारलो. थिंक विन विन या हॅबिटमध्ये लेखक सांगतात जिंकण्याबद्दल विचार करा. ही हॅबिट तुम्ही एकदम चांगले व्हा किंवा एकदम वाईट व्हा असे न सांगता तुमच्या स्वभावात बदल करा असे सांगते. आपण आपले यश दुसऱ्यासोबत कम्पेअर करतो. तो अपयशी झाला म्हणजे आपण यशस्वी. थिंक विन विन ही हॅबिट सर्वांच्या हिताची असते, ज्यामध्ये आपण सर्वांच्या फायद्याचा विचार करत असतो. लेखक सांगतात विन विनचा अर्थ असा होतो की असं कोऑपरेशन जे सर्वांच्या हिताचं असेल आणि जे सर्वांना मान्य देखील असेल. त्यानंतर हॅबिट नंबर 5 मध्ये असं सांगितले सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. आधी समजून घ्या आणि मग समजावा. म्हणजे एखादी गोष्ट आपण स्वतः अगोदर समजावून घेतली पाहिजे आणि मग ती इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, आपले नातेसंबंध हे आपल्या कम्युनिकेशनवरती अवलंबून असतात. आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं जातं परंतु ऐकून घ्यायला कुठेही शिकवलं जात नाही. ते स्किल आपल्याला निर्माण करायचं असतं. बऱ्याचदा आपण आपल्याला आपले म्हणणे आधी सांगायचे असते, त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे बोलणे फक्त कानावर पडत असतं आणि त्याचा अर्थ आपण समजून घेऊ शकत नाही. आपण आधी समजावून घेतलं पाहिजे आणि मग समजावून सांगितलं पाहिजे. आज आपण पाहतोय घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. एकमेकांना समजून घेण्याची मेंटॅलिटी राहिली नाही. नवरा बायकोमध्ये एक जण चिडलं तर सेम रिॲक्शन न देता दुसऱ्याने शांत राहिले पाहिजे, तरच नातेसंबंध व्यवस्थित राहतील. हे झाले नातेसंबंधामध्ये. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी देखील ही हॅबिट 5 अंगीकारली पाहिजे, ज्यामुळे आपले कम्युनिकेशन बेटर होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे हॅबिट 6 सिनर्जाइज म्हणजे समन्वय साधणे. मित्रांनो, लेखक सांगतात की सिनर्जाइज म्हणजे लोक एकट्याने काम करण्यापेक्षा एकत्रित येऊन काम करतात आणि काहीतरी मोठा आविष्कार घडवून आणतात जे एकट्याने कधीच शक्य होऊ शकले नसते. सिनर्जाइज ही अशी आयडिया आहे ज्यामध्ये द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ द पार्ट्स. फॉर एक्झाम्पल 1 + 1 = 5 और 50 और मे बी ग्रेटर दॅन 50. उदाहरणार्थ आपण कॉम्प्युटर लॅपटॉप पाहिला तर त्याचे हार्डवेअर वेगवेगळ्या कंपनीचे असतात, सॉफ्टवेअर वेगळ्याच कंपनीचे असतात आणि ॲप्स वेगळ्याच कंपनीचे असतात. या सगळ्यांचा ताळमेळ घालून एक कॉम्प्युटर तयार केला जातो आणि तो सर्वांच्या हितासाठी उपयोगी ठरतो. लेखक सांगतात पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्या टीममध्ये प्रत्येकाची ताकद ओळखून प्रत्येकाने एकत्रितरित्या काम केलं तर काहीही अचीव आपण करू शकतो. म्हणजे एकटा माणूस कितीही चांगला हुशार असला तरीही तो टीमपेक्षा कमीच पडतो. म्हणून टीमवर्क हे खूप इम्पॉर्टंट आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. त्यानंतर हॅबिट नंबर 7 आहे शार्पन द सॉ म्हणजे कुऱ्हाडीची धार वाढवा. लेखक सांगतात की ही हॅबिट आपल्या स्वतःसाठी आहे. ही हॅबिट असेल तरच आपण बाकीच्या हॅबिट्स फॉलो करू शकतो. एक उदाहरण लेखक सांगतात एक माणूस झाड कापण्याचं काम करत असतो. बराच वेळ जातो पण त्याचं काम काही पूर्ण होत नसते. मग त्याचा एक शेजारी मित्र त्याला विचारतो, अरे तू तुझ्या कुऱ्हाडीला धार का लावून घेत नाहीस? तर तो त्यावर माणूस उत्तर देतो की माझा त्यासाठी वेळ वाया जाईल. मित्रांनो, विचार केला तर हे उत्तर अगदी मूर्खपणाचे आहे. त्यासाठी त्याने 10 मिनिट वेळ देऊन कुऱ्हाडीला धार लावून घेतली तर त्याचा रोजचा वेळ वाचणार होता. ज्याप्रमाणे कुऱ्हाडीला धार लावण्याची गरज आहे त्याचप्रमाणे आपण आपले शरीर, मन, मेंदू याची काळजी घेतली पाहिजे. आपले शरीर, मन, मेंदू हे आपली हत्यारं आहेत. त्यांना योग्य प्रकारे खाद्य मिळायला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. लेखक सांगतात शरीरासाठी व्यायाम केला पाहिजे, मनासाठी चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, मेंदूसाठी चांगले सकारात्मक विचार केले पाहिजेत, योग्य तेवढा आराम घेतला पाहिजे, तरच आपण आपले पुढचे ध्येय योग्य दिशेने आणि योग्य त्या गतीने प्राप्त करू शकतो. लेखक 4 प्रकारे सॉ शार्पन करायला सांगतात. एक फिजिकल आहे, सोशल आहे, मेंटल आहे आणि स्पिरिच्युअल आहे. फिजिकलमध्ये वेळच्या वेळेवर जेवणे, पुरेशी झोप घेणे, व्यायाम करणे या प्रकारे फिजिकली सॉ शार्पन करा असं लेखक सांगतात. सोशल म्हणजे इतरांसोबत चांगले संबंध ठेवा, मोठ्यांचा आदर करा, लहानांना मदत करा. त्यामध्ये लेखक सांगतात ज्यामुळे आपण आपली सोशल लाईफ सुधारू शकतो. तिसरा आहे मेंटल, नवनवीन गोष्टी शिका, शक्य तेवढी पुस्तके वाचा. लेखक सांगतात मित्रांनो ज्याच्याकडे नॉलेज जास्त आहे तोच या जगात श्रीमंत आहे आणि तो आपल्या नॉलेज जीवावर काहीही करू शकतो. त्यानंतर स्पिरिच्युअल आहे, धार्मिक, निसर्गरम्य वातावरण,
निसर्गरम्य वातावरणात जावे, देवाचे अस्तित्व अनुभवणे, यामध्ये जे मनाला समाधान मिळतं ते आपण शब्दामध्ये व्यक्त करू नाही शकत. तर मित्रांनो, ह्या लेखकांनी लिहिलेल्या अतिप्रभावशाली लोकांच्या 7 सवयी या पुस्तकाची 7 सवयी आपण सारांशाच्या रूपात पाहिल्या. जसे की स्वयंप्रेरित होऊन काम करा हे आपण पहिल्या हॅबिटमध्ये बघितलं. शेवट लक्षात ठेवून सुरुवात करणे हे आपण दुसऱ्या हॅबिटमध्ये पाहिलं. त्यानंतर प्रायोरिटी कोणत्या गोष्टींना दिली पाहिजे हे आपण हॅबिट 3 मध्ये पाहिलं. नेहमी विन लॉसचा विचार न करता विनचा विचार केला पाहिजे हे हॅबिट नंबर 4 मध्ये पाहिलं. हॅबिट नंबर 5 मध्ये आधी समजावून घेतलं पाहिजे आणि मग समजावलं पाहिजे हे आपण टीमवर्क पाहिलं. त्यानंतर टीमवर्कने काम किंवा समन्वय साधून काम केलं पाहिजे हे हॅबिट नंबर 6 मध्ये पाहिलं. आणि शार्पन द सॉ हे हॅबिट 7 मध्ये पाहिलं. तर ह्या 7 सवयी आत्मसात करून इतर यशस्वी किंवा इफेक्टिव्ह लोकांसारखंच आपण यशस्वी होऊ शकतो आणि इफेक्टिव्ह लाईफ अनुभवू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते.